बालमित्रांनो, मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये मी मीनाक्षी मार्ले टीचर आपले स्वागत करते। आज आपण पाहूया इयत्ता 2री व 3री प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त संख्यालेखन या घटकावरील सरावासाठी उदाहरणे। सबस्क्राइब करा मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी यूट्यूब चॅनेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट जरूर करा। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 2री व 3री प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त घटक संख्यालेखन अक्षरी व अंकी अभ्यासणार आहोत। बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत कधी फिरायला गेला असाल ना, तेव्हा तुमचे बाबा तुमची ओळख कशी करून देतात? तुमचे बाबा म्हणतात, हा माझा मुलगा। तुमचे आजोबा म्हणतात, हा माझा नातू। आणि तुमचे पणजोबा काय म्हणतात? हा माझा पणतू। तुम्ही तर एकच आहात, पण सगळे तुमची नावं वेगवेगळी घेतात। बाबा म्हणतात मुलगा, आजोबा म्हणतात नातू आणि पणजोबा म्हणतात पणतू। म्हणजे तुमची नावं प्रत्येक नात्यामध्ये बदलली की नाही? तसंच संख्यांना सुद्धा वेगवेगळी घरं असतात। त्या प्रत्येक घरामध्ये त्या प्रत्येक संख्येची किंमत वेगवेगळी असते। संख्यांची घरं कोणकोणती असतात बरं? आता इथं पहा, हे आहे एककचं घर, हे आहे दशकचं घर, हे आहे शतकचं घर। आणखी कोणकोणती घरे आहेत पहा? हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10,00,00,000, अब्ज अशी बरीच घरं असतात संख्यांची। आता या घरांमध्ये संख्येची किंमत वेगवेगळी असते। बाबा, आजोबा, पणजोबांसाठी नातं आपलं वेगवेगळं असतं की नाही? तसंच संख्यांच्या प्रत्येक घरामध्ये त्या संख्येची किंमत वेगवेगळी असते। आता पहा, आता ही संख्या आहे 2। ही संख्या या प्रत्येक घरामध्ये या संख्येची किंमत वेगवेगळी असते। पाहूया कशी? पहा, आता ही 2 ही संख्या मी इथं लिहिली। या 2 या संख्येची किंमत इथं काय आहे बरं? एककच्या घरात 2 या संख्येची किंमत असते 2च। समजा मी हे 2 हे दशकच्या घरात लिहिलं, तर या 2ची किंमत किती झाली? या 2ची किंमत झाली 20। ह्या 2 कडे थोडं दुर्लक्ष करूया। या 2ची फक्त किंमत किती झाली? 20 झाली। समजा हेच 2 मी इथं लिहिलं, तर या 2ची किंमत किती झाली सांगा? या 2ची किंमत झाली 200। शतकाच्या घरात 2ची किंमत ज्यावेळी आपण बोलतो तेव्हा त्याच्या पुढे काय म्हणतो आपण? शे म्हणतो, 200। समजा 2 हे मी हजारच्या घरात लिहिलं, तर याची किंमत झाली 2000। समजा मी हेच 2 10,000च्या घरात लिहिलं, तर या 2ची किंमत झाली 20,000। समजा हेच 2 मी लाखाच्या घरात लिहिलं, तर या 2ची किंमत झाली 2 लाख। 2 मी हे दशलाखाच्या घरात लिहिलं, तर या 2ची किंमत झाली 20 लाख। कोटीच्या घरात काय किंमत असेल 2ची? 2 कोटी। आणि दशकोटीच्या घरात 20 कोटी। आणि अब्जाच्या घरात 2 अब्ज। समजलं? हा एकच अंक आहे, ही एकच संख्या आहे 2 ही, पण या प्रत्येक घरामध्ये त्याची किंमत वेगवेगळी आहे। मित्रांनो, यावरील काही बहुपर्यायी प्रश्न आता आपण सोडवूया, म्हणजे तुमच्या अजून हे लक्षात येईल। मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय ते समजून घेऊया। बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय? तर एखादा प्रश्न दिलेला असतो आणि त्या प्रश्नाचे 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायापैकी आपल्याला बरोबर उत्तर शोधायचं असतं आणि जे काही बरोबर उत्तर आहेत त्याचा गोल आपण उत्तरपत्रिकेत गिरवायचा असतो। समजा आता हा एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर हे 2 हे बरोबर आहे, तर आपल्याला उत्तरपत्रिकेत काय करायचं असतं? तर 2 हे गिरवायचं असतं। 2 नंबरचा जो गोल असतो की नाही, तो पूर्ण आपल्याला गिरवायचा असतो। समजलं? आता मी शिकवताना फक्त टिक करणार आहे, पण आपल्याला उत्तरपत्रिका सोडवत असताना या अशा प्रकारे गोल गिरवायचा असतो, हे लक्षात ठेवायचं। चला आपण प्रश्न सोडवूया। बालमित्रांनो, संख्यालेखन या घटकावरील प्रज्ञाशोध परीक्षेच्या सरावासाठी मी इथे एक पहिलं उदाहरण घेतलेलं आहे। 416 ही संख्या अंकात लिहा।
असं हे उदाहरण आहे. ज्यावेळी एखादी संख्या अंकात लिहायची असते त्यावेळी अगोदर काय करायचं, आपण त्याची घरं आखून घ्यायची. कोणकोणती घरं आखून घ्यायची, तर एकक, दशक, शतक, हजार अशा प्रकारे आपण त्या संख्येची घरं आखून घ्यायची. आता प्रश्नामध्ये काय आहे पहा, 416 असं दिलेलं आहे. शे हे 4ला जोडलेलं आहे. ज्यावेळी एखाद्या संख्येला शे हे जोडलेलं असतं त्यावेळी ती संख्या कोणत्या घरात असते, मगाशी मी सांगितलेलं आहे. त्यावेळी ती संख्या शतकाच्या घरात असते. म्हणजे 400 ही संख्या कोणत्या घरात, 4 हे असणार आहे, शतकाच्या घरात असणार आहे. म्हणजे शतकाच्या खाली 4 लिहायचं. समजलं. आता त्यानंतर कोणती संख्या आहे, 16 आहे. एकावर 6 16 आपल्याला माहीत आहे. 16 हे आपण एकत्र बोलतो. एकावर 6 16 म्हणजेच 1 हे दशकाच्या घरात असणार आहे आणि 6 हे एककाच्या घरात असणार आहे. समजलं. म्हणजे 416 ही संख्या अंकात कशी होईल बरं, 4 1 6 म्हणजे 416. ठीक आहे. आता इथं पहा पर्यायामध्ये किती नंबरचा पर्याय बरोबर असेल, तर इथं पहा, इथं 4 6 1 आहे, इथं 4 1 6 आहे. म्हणजे 416 ही संख्या 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजेच पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. इथं एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या अक्षरात लिहा असं सांगितलेलं आहे. ज्यावेळी एखादी संख्या अक्षरात लिहायची असते त्यावेळी अगोदर आपण काय करायचं, ती संख्या अगोदर लिहून घ्यायची. ठीक आहे. मी ती संख्या इथं आहे तशी लिहून घेतली. त्यानंतर काय करायचं, तर त्याच्यावरती घरं मांडायची. म्हणजेच हे आहे एककाचं घर, हे आहे दशकाचं घर आणि हे आहे शतकाचं घर. ठीक आहे. अशी मांडणी केल्यानंतर आपल्याला ती संख्या ओळखायला सोपं जातं. आता शतकाच्या घरामध्ये काय आहे, तर शतकाच्या घरामध्ये 8 आहे. शतकाच्या घरामध्ये जो अंक असतो त्याच्या पुढे आपण काय लावतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पुढे आपण शे हा शब्द लावतो. म्हणजेच शतकाच्या घरामध्ये कोणता अंक आहे, 8 आहे आणि हा शतकाच्या घरामध्ये आहे म्हणून त्याला आपण पुढे काय जोडतो, शे जोडतो. म्हणजे 800. आणि त्यानंतर दशकाच्या आणि एककाच्या घरामध्ये मिळून कोणता अंक आहे पहा, 6 वर 0 60. आपल्या सर्वांनाच माहित आहे 6 वर 0 काय असतं, 60 असतं. म्हणजेच 860. म्हणजेच इथं पर्याय नंबर कोणता बरोबर असेल सांगा पाहू. पर्याय क्रमांक 1 आहे 860. बरोबर आहे का, नाही. 60 800 बरोबर आहे का, नाही. 3 नंबरचा पर्याय आहे 860. हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चा पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 हा. इथे एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं विचारलेलं आहे. असा ज्यावेळी प्रश्न असतो तेव्हा काय करायचं, तर अगोदर ती संख्या लिहून घेऊया. संख्या मी इथं लिहून घेतली. त्यानंतर त्या संख्येवरती घर मांडूया. इथं आहे एककचं घर, इथं आहे दशकचं घर आणि इथं आहे शतकचं घर. आता शतकच्या घरामध्ये कोणता अंक आहे, 9 हा अंक आहे. म्हणजे शतकच्या घरामध्ये जो कोणता अंक असतो त्याच्या पुढे आपण काय जोडतो, शे हा शब्द जोडतो. म्हणजेच इथं काय होईल, 900. ठीक आहे, 900. आणि दशक आणि एकक स्थानी ज्या कोणत्या संख्या असतात त्या संख्या आपण एकत्र बोलतो. इथं काय आहे, 05 आहे. 05 म्हणजेच काय, 5. 05 म्हणजेच 5 म्हणजेच काय, 5. ठीक आहे. म्हणजेच ही संख्या कोणती झाली, 905. 905. आता इथं ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे पाहूया. पहिला पर्याय आहे 905. बरोबर आहे का, नाही. दुसरा पर्याय आहे 950. बरोबर आहे का, नाही. कारण आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 905. तिसरा पर्याय आहे 900. हा पण चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय आहे 905. म्हणजे इथं पर्याय नंबर 4 हा बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. 6 दशक म्हणजे किती असा प्रश्न आहे. 6 दशक म्हणजे काय, 10 10चे 6 गट्टे. 10 10चे 6 गट्टे म्हणजे किती, 60. आपल्याला माहित आहे 10 10चे 6 गट्टे म्हणजे 60. हे जर तुम्हाला समजत नसेल तर आपण सोडवून पाहूया. एकक दशक अशी घरं अगोदर मांडून घेतली. 6 दशक म्हटलेलं आहे म्हणजे दशकाच्या घरामध्ये काय येणार, 6 येणार. 6 दशक. आणि एककाच्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे काय येणार, 0 येणार. म्हणजेच किती, 6 वर 0 60. म्हणजे इथे पहा 60 कुठं आहे, पर्याय नंबर 1 आहे 61. 6 वर 1 61. पर्याय नंबर 2 आहे 6. पर्याय नंबर 3 आहे 6 वर 0 60. आणि पर्याय नंबर 4 आहे 600 म्हणजे 600.
आपल्याला काय उत्तर मिळालेलं आहे? 60 हे उत्तर मिळालेलं आहे. 6 वर 0 म्हणजेच पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे.